नमस्कार, मी डॉक्टर सविता चव्हाण, एक योगा नॅचरोपॅथिस्ट आणि न्यूरोथेरपिस्ट आहे. सध्या महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सचे इश्यूज फार वाढलेले आहेत. त्यामध्ये पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, फायब्रॉईड, पिरियड्स रेग्युलर नसणं, व्हाईट डिस्चार्ज किंवा मेन्स्ट्रुअल फ्लो कधी खूप जास्त असणं, कधी खूप कमी असणं, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. तर विषय हा फार मोठा आहे. त्यामुळे व्हिडिओ काही पार्ट्समध्ये डिव्हाईड केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही सोपी आसनं आहेत, जी तुम्ही रेग्युलर करायची आहेत. एक योगा थेरपीच्या पद्धतीने जर ही आसनं केली, योगा थेरपी म्हणजे रेग्युलर तुम्ही ही आसनं केली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. जनरली योगा क्लासमध्ये रोज वेगवेगळी आसनं घेण्यात येतात. आज काही आसनं, उद्या दुसरी, अशा पद्धतीने अदलून-बदलून आसनं होतात. परंतु जर योग चिकित्सा पद्धतीचा जर तुम्ही विचार केला, तर रेग्युलर ठराविक आसनं ही झालीच पाहिजेत. तर ही काही आसनं मी जी सांगणार आहे, ती तुम्हाला रेग्युलर करायला हवी आहेत. जर तुम्हाला ह्यापैकी काहीही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हे जे दाखवली जाणारी आसनं आहेत, ती रेग्युलर करायची आहेत. यामध्ये कुठेही गॅप नको आहे. तर सर्वात प्रथम आहे बद्धकोणासन. बद्धकोणासनलाच तितलीही म्हटलं जातं. पण सगळ्यात आधी तुम्हाला तितलीची एक्सरसाइज करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने तुमचे पाय जमिनीला टच होतील अशा पद्धतीने मूव्हमेंट करायची आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हातांचा फोर्स द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इझिली अशा पद्धतीने करू शकता. तर बऱ्यापैकी खाली पाय जमिनीला टच होत नाहीत, त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे ह्या पद्धतीने ब्लॉक तुम्हाला पायाखाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाय खाली थोडेसे फोर्स देत दाबायचे आहेत. तर सुरुवातीला अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हळूहळू अगदी सहज शक्य व्हायला लागतं. तर ही जी तिथली एक्सरसाइज आहे, ही 2 मिनिट कंपल्सरी करायचीच आहे. 2 मिनिटांनंतर ह्या आसनामध्ये, ह्याला आसन बद्धकोणासन म्हटलं जातं. तर ह्यामध्ये तुम्हाला साधारण 15-20 सेकंद थांबायचं आहे. तर सुरुवातीला 15-20 सेकंद थांबायचं आहे. त्यानंतर अर्धा मिनिट, मग 1 मिनिट असं काही वेळ वाढवत न्यायचा आहे आणि तो साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत तुम्हाला होल्डिंगची तुमची कॅपॅसिटी वाढायला हवी. तुमची स्ट्रेंथ वाढायला हवी 2 ते 3 मिनिटं होल्ड करण्याची. तर जेव्हा तुमचं 2 ते 3 मिनिटांपर्यंत वेळ जाईल, त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त चांगले परिणाम दिसायला लागतात. आता हे झालं सर्वप्रथम पहिलं आसन आहे बद्धकोणासन. बद्धकोणासनानंतर त्याच्या पुढची लेवल आहे अधोमुख बद्धकोणासन. तर ज्यामध्ये तुम्ही तुमचं अधोमुख म्हणजे तुम्ही डोकं तुमचं पुढे जमिनीकडे न्यायचं आहे. तर सर्वप्रथम पाठीतून, कमरेतून तुम्ही अगदी ताठ बसायचं आहे आणि कमरेतून पुढे वाकायचं आहे. पाठीतून अशा पद्धतीने पुढे वाकायचं नाही. तर कमरेतून श्वास सोडत पुढे वाकायचं आहे. डोकं तुम्ही जमिनीला टेकवायचं आहे आणि ह्या पोझिशनला एक 15 ते 20 सेकंद होल्ड करायचं आहे. 15 ते 20 सेकंद सुरुवातीला होल्डिंग करायचं आहे. त्याच्यानंतर मात्र वेळ वाढवत 2-3 मिनिटांपर्यंत न्यायचं आहे. ह्याच्या पुढचं आसन आहे कूर्मासन. तर प्रत्येक आसन ही सुरुवातीला 15 ते 20 सेकंदांनी सुरुवात करायची आहे. लगेच तुम्ही पहिल्याच दिवशी 2-3 मिनिट केलं, तर तुमचं बॉडी पेन, मसल पेन खूप जास्त होईल आणि तुम्हाला तो पेन पूर्ण 2 ते 3 दिवस तो कंटिन्यू राहतो. त्याच्यामुळे सुरुवात करताना 15-20 सेकंदांपासूनच सुरुवात करायची आहे. तर ह्या पद्धतीने पाय सैल करून घ्यायचे आहेत आणि सावकाशपणे दोन्ही हात पायांच्या खाली घालायचे आहेत. श्वास सोडत डोकं पायाच्या दिशेला न्यायचे. तर ह्या आसनामध्ये तुम्हाला साधारण 15 ते 20 सेकंद सुरुवातीला थांबायचे आहे. हळूहळू काही दिवसांच्या सरावानंतर थोडा कालावधी वाढवत न्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांपर्यंत ह्याचा वेळ वाढवत न्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आसन आहे ते आहे उपविष्ट कोणासन. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, अशा पद्धतीने दोन्ही पाय पूर्णपणे जेवढे तुम्हाला स्ट्रेच करता येतील तेवढे जास्तीत जास्त पाय बाजूला स्ट्रेच करायचे आहेत. गुडघ्यातून पाय पूर्ण सरळ ठेवायचे आहेत. पाठीतून, कमरेतून पूर्ण स्ट्रेट राहायचं आहे. तुमचे पायाचे बोटं तुम्ही स्वतःकडे आपल्याकडे खेचून घ्यायचे आहेत. दोन्ही हात पूर्णपणे वर ताणून द्यायचे आहेत. श्वास सोडत डोकं जमिनीकडे न्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचं डोकं जमिनीला टच होणार नाहीच सुरुवातीला, ज्यांचं होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण बऱ्यापैकी एवढी फ्लेक्झिबल बॉडी नसेल,
तर तुम्हाला ज्या पोझिशनला तुम्ही आता समज तुम्हाला इथपर्यंतच तुम्ही जात असाल तर काही हरकत नाही, तुम्ही इथेच थांबायचं आहे. परंतु अजिबात गुडघे फोल्ड करायचे नाही आहेत. पाठीतून कमरेतून सरळ राहायचं आहे आणि ह्यामध्येही तुम्हाला सुरुवातीला 10 ते 15 सेकंद थांबायचं आहे. वेळ वाढवत नेत सेम बाकीच्या आसनांप्रमाणेच 2 ते 3 मिनिटांपर्यंत आसन न्यायचं आहे. ह्यानंतर काउंटर पोझिशनचं आसन म्हणजे रिलॅक्सेशनसाठी तिथली करायचं आहे. पुन्हा थोडा एक ह्याच्यामध्ये 15 ते 20 सेकंद तुम्ही तिथली करायचं आहे. तर ही काही आसनं आहेत. 3 ते 4 आसनं आज दाखवलेली आहेत. तर ह्या आसनांचा रेग्युलर सराव करायचा आहे आणि त्याच्यानंतर आणखी काही पुढची आसनं आहेत की सोपी आसनं आहेत, काही अवघड नाही आहेत की खूप काही ॲडव्हान्स लेवलची कुठलीही आसनं यामध्ये नाही आहेत. आणि तसं पाहिलं तर काही सोप्या आसनांचाच खूप जास्त परिणाम शरीरावर आहे. म्हणजे अगदी तुम्हाला खूप काही ॲडव्हान्स आसनं यायलाच हवीत असंही काही नाही आहे. येत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल तर ॲटलिस्ट हे जी काही आसनं आहेत ती मात्र तुम्हाला रेग्युलर करणं खूप गरजेचं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढची जी काही आसनं आहेत ती दाखवली जातील आणि रेग्युलर हा सराव करा आणि नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.